आता नुकताच मेळावा संपला. उद्धव साहेबांचे विचार घेऊन हे सारे शिवसैनिक आपापल्या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत. आज संपूर्ण मेळाव्यात पाऊस चालू होता. खरं तर तो पाऊस नसून ते बाळासाहेबांचं प्रेम होतं. बाळासाहेब वरून पाहत होते आणि बाळासाहेबांचा तो आशीर्वाद होता. संपूर्ण छत्रपती शिवाजी पार्कामध्ये चिखलाचं सावट होतं. संपूर्ण चिखलात आम्ही स्वतः उभे होतो, पण तो चिखल सुद्धा आज रेड कार्पेटपेक्षा काही कमी भासत नव्हता. ध्यास फक्त शिवसेनेचा, आस मनात शिवसेनेची, आणि ही शिवसेना, माझी ही शिवसेना पुन्हा त्याच रूपाला पुन्हा जावी. आणि आई तुळजाभवानीचा आज खरं तर आज दसऱ्याचा दिवस, आज पवित्र दिवस, हिंदू धर्मातला हा पवित्र दिवस मानला जातो. याच्यामध्ये शुभमुहूर्त काढायचे नसतात. अशा ह्या शुभमुहूर्तावर आज उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला विचार दिलेले आहेत. ही माझी शिवसेना पुन्हा त्याच तेजाने झळकणार आहे. पुन्हा तेच तेज, पुन्हा बाळासाहेबांचे तेच विचार पुन्हा आपण घेऊन पुढे जाणार आहोत आणि शिवसेनेला पुन्हा तिचं मूळ स्वरूप परत मिळणार आहे. आणि होय, ही गोष्ट होणार आहे. हे आलेले मळब, हे आलेले ढग हे काही फार काळ राहणार नाही. आज हा सारा महाराष्ट्राला शिवसैनिक दाखवा. हा महाराष्ट्रभरातून आलेला शिवसैनिक, खरं तर महाराष्ट्रभरातून आज म्हणता येणार नाही, कारण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना शिवसेना पक्षप्रमुखांनी आव्हान केलं होतं, तुम्ही आहे ठिकाणीच था. मुंबईतले हा जे तमाम शिवसैनिक, हे काय सांगा ना मला. ही ताकद आहे शिवसेनेची. हे बाळासाहेबांचं धन आहे. समोर शिवसेना भवनाच्या बाहेर आपण उभा आहोत. जोपर्यंत दिमाखात डौलात हे शिवसेना भवन मुंबईमध्ये उभा आहे, कुणाची माय व्हॅली नाही माझ्या शिवसेनेला हात लावायची, नख लावायची. जोपर्यंत तुमच्यासारखे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत हे प्रेम कुणाच्याही नशिबात नाही. हे ठाकरेंची ठेव आहे, ही बाळासाहेबांची ठेव आहे, हे बाळासाहेबांचं धन आहे. आणि तुम्ही आम्ही सारे ऐका, लक्षात घ्या, आज महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असताना उद्धव साहेबांनी आज इथून जी घोषणा केलेली आहे, सरकारचे जे कान खोललेले आहेत आणि सरकारला जो इशारा इथून दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे. उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी आज यांना मेळावा का नको होता तुम्हाला सांगतो. कारण हा मेळावा झाला असता, उद्धव साहेबांनी इथून एखादा आदेश दिला असता तर देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा तो ऐकावा लागतो. त्यामुळे इथल्या मुख्यमंत्र्याचं काय आणि त्या दोन इकडून ठेवल्याचं काहीच नाही देशामध्ये. त्यामुळे हा मेळावा होऊ नये ही त्यांची मनीषा होती. पण आज उद्धव साहेबांनी इथून गर्जना केली. आता बघा, यांना त्या कर्जमाफीवर कार्यवाही करावी लागणार आणि शेतकऱ्याला दिलासा द्यावा लागणार. उद्धव साहेब आगे बढो, आदित्य साहेब आगे बढो. मी एक कडवं बोलतो, एक ठाण्यातलं एक कडवं आहे, मी बोलतो तुमच्या सर्वांसमोर. बघा, ते कडवं खरं तर हे ठाण्यातल्या शिवसेनेच्या प्रचारामध्ये आपण गायलेलं आहे. भगवी माझी निष्ठा, हा भगवा माझा श्वास रे, भगवे माझे रक्त, हा भगवा माझा ध्यास रे. आणि मेलो जरी या जगात भगवी माझी आगरे, आणि मेलो जरी या जगात भगवी माझी राख रे. असं म्हणतातून साहेबांची गर्जनाही झाली, असं म्हणतातून साहेबांची गर्जनाही झाली. आणि उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली. क्रांतीची ही मशाल धगधगते यावरी, क्रांतीची ही मशाल धगधगते यावरी. देश माझा महाराष्ट्र आणि घर माझं मातोश्री, देश माझा महाराष्ट्र आणि घर माझं मातोश्री. असं म्हणतातून साहेबांची गर्जना ही झाली, आपल्या बाळासाहेबांची गर्जना. असं म्हणतातून आपल्या बाळासाहेबांची गर्जना झाली आहे. आणि उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली. शिवसैनिकांनो, शिवसेनेला अंतर द्यायचं नाही. सैनिकांनो, शिवसेनेला अंतर कधी द्यायचं नाही. बाळासाहेबांना शब्द दिलेला आहे. शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहात ना? अरे आवाज कुणाचा? अरे ही ताकद कुणाची? बाळासाहेब बाळासाहेबांना इथून एक आर्त मागणं घालतो. बाळासाहेब, तुम्ही जाताना आम्हाला एक शब्द दिला होता, माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा आणि या महाराष्ट्राचा विकास करून घ्या. बाळासाहेब, तुम्ही म्हणाला होतात. बाळासाहेब, आज तुमची शिवसेना हे तुमचं लावलेलं पिल्लू, हे एक लहानसं पिल्लू आज बाळासाहेब जवळपास 59-60 वर्षांचं हे पिल्लू होतंय. बाळासाहेब, आज तुम्ही आम्हाला पाहतायत. बाळासाहेब, ह्या पिल्लाला बाळासाहेब कधी मरण येणार नाही या महाराष्ट्रामध्ये.
हा माझा शिवसैनिक तुम्हाला इथून शब्द देतो, बाळासाहेब जोपर्यंत श्वासात श्वास आहे, अंगात रक्ताचा शेवटचा थेंब आहे बाळासाहेब, या शिवसेनेला कधी मरण येणार नाही बाळासाहेब. या गद्दारांची काय माय व्हॅली आहे माझ्या शिवसेनेला संपवायची. अरे आवाज कुणाचा, अरे ही ताकद कुणाची. बाळासाहेबांना शब्द दिलाय, शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहात ना. अरे आवाज कुणाचा. धन्यवाद शिवसैनिकांनो, असंच पाठीशी आणि असंच प्रेम कायम राहू द्या. जय महाराष्ट्र. आहेत. तुला तिथलं शिंदेचं भाषण कसं वाटलं त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगशील. तुम्हीच अगदी सुरुवातीला तू आणि अभिजितनं तिथं शिवतीर्थावरचं जे वातावरण होतं ते सांगितलं. म्हणजे एका खुर्चीत बसलेला शिवसैनिक आणि डोक्यावर घेतलेली खुर्ची पावसापासून वाचण्यासाठी. चिखल होता, पाऊस पडत होता, तरी सुद्धा जे काही शिवसैनिक तिथं शिवतीर्थावर होते ते उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी तिथं बसले होते किंवा तिथं थांबले होते. इथली परिस्थिती अनुजा उलटी आहे. म्हणजे कोणाला तरी राग येऊ शकतो, कुणाला तरी वाईट वाटू शकतं, पण गुलाबराव पाटील आपल्या भाषणामध्ये जसं म्हणाले तसं तेरे लष्कर के सामने अकेला है मेरा शिंदे साहेब, फैसला हो जाने दे हारता कौन है. तर इथं खरं सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे हरलेत असं मला वाटतं. या आजच्या दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं अगदीच पहिल्यांदा अशा पद्धतीनं ओपनिंग करणं या दसरा मेळाव्याच्या इथनं, या जागेतनं खरं तर मला सुद्धा वाईट वाटतंय. कारण हा जो तामझाम केला होता, शिवसैनिकांना पाऊस लागू नये, शिवसैनिकांनी विचारांचं सोनं लुटता यावं, शिवसैनिकांची कुठलीही पद्धतीची ओढाताण होऊ नये, शिवसैनिकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, याच्यासाठी ज्या माणसानं इथं सगळी सोय केली होती, ज्या शिवसेना पक्षानं इथं सगळी सोय केली होती, त्या शिवसेना पक्षाचे जे मुख्य नेते म्हणून तू आत्ता उल्लेख केलास, त्या एकनाथ शिंदेचं भाषण सुरू असतानाच लोक तिथनं उठून जायला लागली होती. आणि अनुजा तुलाही माहितीये हे काही पहिल्यांदा होत नाहीये. नेमक्या एकनाथ शिंदेच्या भाषणाच्या वेळेसच इथनं लोक जे जमले होते ते निघायला लागले. आसपासचे जे दरवाजे आहेत ते बंद करण्यात आले होते आणि म्हणजे एकनाथ शिंदेचं भाषण संपेपर्यंत तिथला जो हॉल आहे तो खाली झाला होता. त्या स्टेजवर भलेही गर्दी होती, नेते, आमदार आणि एकनाथ शिंदेबरोबरचे ज्येष्ठ नेते ज्यांच्याकडे महत्वाची शिवसेनेतली पदं आहेत, आमदार, खासदार आणि जे कोणी महत्वाचे नेते आहेत ते सगळे स्टेजवर होते. पण एकनाथ शिंदेच्या भाषणाच्या वेळेस नेमकी उद्भवलेली ही परिस्थिती होती. आपल्या एका चर्चेमध्येच आपल्या राजकीय विश्लेषकांकडनं याच्याबद्दलचा उल्लेख झाला होता. तुळशीदास भोईटे सरांनी उल्लेख केला होता. ते म्हणजे की गर्दी कुठे जमते याच्याबद्दलची चर्चा तर होणार आणि त्याचं कारण आहे मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका आणि त्याचबरोबर जे इच्छुक आहेत त्यांच्याकडनं किती गर्दी जमवली जाते. इथं गर्दी जमवायला सुद्धा म्हणजे अगदी सुरुवातीपासून पाहिलं तर गर्दी सुद्धा फारशी जमली नव्हती आणि त्यानंतर गर्दी जमली, पण ती गर्दी किती वेळ थांबली हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण जो शिवसैनिकांचा मेळावा वाटावा असा जो फील आहे तो इथे नव्हता. कदाचित शिवतीर्थावर तो तसा तिथे असेल. तुझ्या बोलण्यातनं, अभिजितच्या बोलण्यातनं, तुम्ही जे वर्णन करत होतात, तुम्ही लाईव्हमध्ये ज्या गोष्टी सांगत होतात, मला इथं या नेस्कोच्या पूर्ण या म्हणजे एसीच्या हॉलमध्ये या सगळ्याचा जो आनंद म्हणजे जो काही तिकडचा फील आहे तो येत होता. पण इथं मात्र अशा गोष्टी नव्हत्या. कशा पद्धतीनं दसरा मेळावा शिंदेंनी आझाद मैदानातनं उचलून नेस्कोमध्ये आणला, चांगल्या ठिकाणी आणला, पण तरी सुद्धा दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवणं आणि गर्दी जमवणं किंवा जो हृदयापासून येणारा कार्यकर्ता आहे ते जमवणं याच्यामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदेची शिवसेना कमी पडली का हा मुद्दा मला इथं पाहायला मिळतो. किंवा आपण असं म्हणूयात की शिवसैनिक म्हणून जेव्हा शिवसैनिक बोलतात तेव्हा तो खलत होता. वेळीच संपत एकनाथ शिंदे हे भाषणासाठी उभे राहिलेले असताना सुद्धा शिवसैनिक बाहेर कसे पडतात प्रत्येक दसरा मेळाव्यातनं हा मला पडलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर मला वाटतं की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं आणि एकनाथ शिंदेनं सुद्धा शोधलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं या निवडणुकीच्या आधी या दसरा मेळाव्यातनं काय मिळालं तर मला असं वाटतं की फारसं काही मिळालेलं नाहीये. याच्यावरचं राजकारण कसं रंगतं, याच्यावरनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं काय म्हणणं आहे आणि कशा पद्धतीनं या इथल्या दसरा मेळाव्यातले मुद्दे उचलले जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे. तर दरम्यान अनुजा, अभिजित आणि मी शिवतीर्थावरचा ठाकरेंचा दसरा मेळावा असेल आणि इथं गोरेगावच्या नेस्कोमध्ये झालेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा असेल, याच्यामधले काही महत्वाचे मुद्दे आम्ही जे पाहिलं, आम्ही जे अनुभवलं ते सांगण्याचा प्रयत्न केला.